नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा सकाळ झाली आहे आणि आज मी कामावर जायच्या आधी घरचा स्वयंपाक आणि मुलाचा टिफिन करून चालली आहे कामावर, कारण मुलाच्या कॉलेजचा टायमिंग चेंज झाला आहे आणि मला पण एक नंतरचं काम मिळालं आहे। त्यामुळे मी आता घरचं त्याचं सगळं आवरून नाश्ता टिफिन बनवूनच कामावर जाणार आहे। तर बघा 7 वाजेपर्यंत मी ही टोमॅटोची चटणी बनवली होती, चपाती बनवली होती, टिफिनमध्ये पॅक केली होती आणि हे पॅटीस बनवलेले होते, ह्याला तुम्ही कटलेट पण म्हणू शकता। 2 ब्रेडच्या मध्ये बटाट्याची भाजी टाकली आहे आणि त्यानंतर हे कटलेट म्हणजेच पॅटीस बनवलेले आहेत। 4 बनवले होते आणि त्याच्यातला अर्धा मी टेस्ट केला आणि बाकीचे मुलाला ठेवलेले आहेत खायला, कारण मिस्टर तर फर्स्ट शिफ्टला गेलेले आहेत आणि मुलगी पण कॉलेजला गेली आहे। त्यामुळे मुलापुरतेच कटलेट बनवले, मग मुलगी आल्यावर तिच्यासाठी गरम गरम बनवेल। तर कटलेट बनवून ठेवले, चहा बनवून ठेवलाय जो की मुलगा नाश्ता करून जाईल आणि मुलाचा टिफिन पॅक करून ठेवलाय। तर मी आता निघाली आहे कामावर, 7 वाजलेत, तर मी आता कामावर चालली आहे। तर मला खूप असे प्रश्न येत आहेत की तुम्ही ताई एक काम सोडलं का, एक काम सोडलं का? तर ते काम मी सोडलेलं नाही आहे, एक ब्रेक घेतलेला आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाचा कॉलेजचा टायमिंग बदललेला असल्यामुळे अचानक त्याचा टायमिंग बदललेला आहे, कारण मुलगा माझा सायन्स घेतलेला आहे, कॉलेजला ॲडमिशन नाही घेतलेलं आहे, त्याने क्लासेसमधूनच इंटिग्रेटेडचं ॲडमिशन घेतलं आहे। त्यामुळे काय झालं आहे ना, क्लासेसचं जसं टायमिंग असेल त्या हिशोबाने मॅनेज करावं लागतं आणि आपली सगळ्यात आधी रिस्पॉन्सिबिलिटी आणि फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आपल्या मुलांचं शिक्षण आणि आपली फॅमिली, आपला संसार असतो, त्यानंतर कामं असतात। तर त्यामुळे मी पहिले मुलाचा टिफिन बनवला, त्याचं सगळं मॅनेज करते आणि मग त्या हिशोबानुसार आपली कामं करते। तर पहिल्या कामावर मी एंट्री केली आहे। तर सुरुवातीलाच वॉचमॅन काकांनी हाय म्हणून माझं स्वागत केलं, कारण ह्या कामावर आज माझा दुसराच दिवस आहे। तर तुम्ही बघू शकता खूप मोठा टावर आहे हे आणि इथे थोडासा जेवणाचा रेट पण जास्त आहे। तर इकडे जेवणाचा रेट जास्त असल्यामुळे 2 कामाचा रेट मला एका कामामध्ये मिळतो। काम थोडं जास्त असतं, वेळ थोडा जास्त जातो, पण मला जर एकच मोठं काम मिळालं तर त्यामुळे मी ते ज्या आधी कामाला जात होती पहाटे 6 वाजता उठून, तर त्या कामाला थोडे दिवस ब्रेक दिलेला आहे। तर बघू त्यांचा पण टायमिंग मॅनेज झाला तर तिकडे पण मी ते पण काम सुरू करणार आहे। तर बघा अशा प्रकारे मी त्या नवीन कामावर पोचलेली आहे। त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओतून सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते की जे माझं नवीन काम आहे ते कुठे आणि कसं आहे। तर ह्या ठिकाणी माझं नवीन पहिलं काम आहे। तर इकडे मी एंट्री केली आणि इकडे गेल्यावर बनवली फ्लावर वटाणा बटाट्याची मस्त टोमॅटो आणि कांदा घालून अशी सुकी भाजी केलेली आहे। ही भाजी मी जेव्हा केलेली तेव्हा त्यांना खूपच आवडलेली, मी त्यांना लगेच विचारलं पण होतं। त्यानंतर नाश्त्यामध्ये हे कटलेट बनवलेले आहेत, व्हेजिटेबल चीज कटलेट आहे, ह्याच्या आतमध्ये चीज टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बीटरूट टाकले, गाजर टाकली आहे आणि ब्रेड क्रम्स वगैरे टाकून, बटाटे टाकून, उकडलेले बटाटे टाकून मस्त कटलेट केलेले। त्यानंतर हे स्प्राउट केलेले आहेत, मोड आलेला मुगाचे कांदा टोमॅटो टाकून मस्त असे स्प्राउट केलेले, त्याच्यात चाट मसाला टाकला, आमचूर पावडर आणि धना जिरा पावडर टाकलेली आहे। त्यानंतर मी इकडे बनवलेली आहे भाजी, तर तुम्ही बघितली। त्यानंतर ही मस्तपैकी आपलं महाराष्ट्र स्टाईलचं वरण बनवलेलं आहे, त्यांना वरण खूप आवडलं आणि मस्त कांदा टोमॅटो हिरवी मिरची घालून असं घट्ट घट्ट असं महाराष्ट्र स्टाईलचं हे वरण बनवलेलं आहे। तर हे माझं नवीन काम आहे। हे इकडच्या कामावरची लोकं पण खूप चांगली आहेत, नवीन काम आहे। आणि त्यानंतर भात बनवलेला होता, तर हे असं पाणी काढून मस्त असा मोकळा मोकळा असा भात बनवला आणि नंतर चाळणीतनं टोपामध्ये भात ट्रान्सफर केला। सगळं जेवण वगैरे व्यवस्थित झाकून ठेवले। इथे फक्त स्वयंपाकाचंच काम आहे। चपात्या केलेल्या आहेत, इथे 12 चपात्या कराव्या लागतात, तर हे 12 चपात्या मी केलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही किती मऊ गोल गरगरीत आणि मस्तपैकी शेकलेल्या ह्या चपात्या आहेत, महाराष्ट्र स्टाईलच्या तेल लावून केलेल्या ह्या चपात्या आहेत। तर चपात्या पण झाकून ठेवलेल्या आहेत, सगळं जेवण व्यवस्थित झाकून ठेवलंय। ही फ्लावर बटाटा वटाण्याची भाजी झाकून ठेवलेली आहे, हे डाळ झाकून ठेवली आहे। फक्त कटलेट मी असे ठेवलेत कारण कटलेट आता ते खाणार आहेत आणि हे आपले स्प्राउट्स। तर इकडचा स्वयंपाक झालेला आहे। इकडे मला काम करायला 1.5 ते 2 तास लागतो, कारण 2 भाज्या, डाळ, भात, चपाती आणि नाश्ता सगळं जेवण आहे। 12 ते 15 चपात्या असतात। तर त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळं जेवण झालेलं आहे बनवून, किचन गॅस क्लीन केला आहे, सगळं जेवण झाकलेलं आहे। तर आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावर। तर हेच आहे माझं नवीन काम। तर इकडचं मी तुम्हाला सगळी
सगळी माहिती दिली, मला खूप कमेंट येत होता। तर जे माझं जुनं काम आहे, ज्यांच्याकडे तोडू आहे, तर मी त्या तोडूला पण खूप मिस करते आणि ती लोक पण खूप 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 चांगली होती। म्हणतात ना, आपण चांगलं तर आपला जग चांगलं असतं। तर बघा, मी माझं तर नाही बोलत, पण मला जी पण देवाच्या कृपेने माणसं भेटतात, कामं भेटतात ना, ती माणसं खूपच चांगली असतात, कामं पण खूप चांगली असतात। तर एवढी माझ्यावर ईश्वराची कृपा आहे। कामावरनं निघाली, लिफ्टमधनं आली, लिफ्टमधनं बाहेर पॅसेजवर बघू शकता तुम्ही किती छान पॅसेज आहे, खूप मोठा टॉवर आहे आणि नंतर मी अशा प्रकारे बाहेर निघालेली आहे। कधी कधी काय होतं ना, आपल्याला कामं तर करायची असतात, पण ॲट ए टाईम एका वेळेला दोन्ही कामं एक लेडीज मॅनेज नाही करू शकत। तर त्यांचा टाईम आणि ह्यांचा टाईम मॅनेज होत नव्हता। असं नाही आहे की नवीन काम मिळालं म्हणून जुन्या कामाला टाटा केलं, बाय बाय केलं, पण माझं एवढंच होतं की मी सकाळी जे 6 वाजता अंधारात यायची ना, तर मला थोडीशी भीती वाटायची। ड्रायव्हिंग करायचं म्हणजे कसं, पहाटेच्या वेळेला पावसा पाण्याचे दिवस असले ना की अंधार असायचा, अंधारामध्ये खड्डे दिसायचे नाही आणि त्यामुळे थोडासा त्रास वाटायचा मला अंधारात कामावर यायला। पण हे काम मिळालं तर मी त्या कामाला थोडासा टाईम मॅनेज करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे। तर अशा प्रकारे दुसऱ्या कामावर आली आहे मी। दुसऱ्या कामावर मस्तपैकी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे, शेंगदाण्याचा कूट, कांदा, टोमॅटो घालून, आपले मसाले घालून अशी मस्तपैकी अशी टोमॅटोची चटणी बनवली। त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, एकदम मऊ गोल गरगरीत चपात्या बनवलेल्या आहेत। बारीक असं काकडी आणि टोमॅटो असं चिरून ठेवलेलं आहे, ते कोशिंबीर बनवणार आहेत। ते म्हटले की कोशिंबीर आम्ही जेवताना त्याच्यामध्ये दही टाकून बनवू, तर मी काकडी आणि टोमॅटो असं बारीक चिरून ठेवलेलं आहे। सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे, किचन गॅस सगळा क्लीन केलेला आहे आणि माझं इकडचं काम झालेलं आहे। तर मी आता जाणार आहे घरी। तर त्याआधी गॅसचं मेन नॉब बंद केलं आहे आणि मी आता जाणार आहे घरी। तर टोडूच्या जिथे तो टोडू होता, कुत्रा होता, त्या कामावर मी जाणारच आहे। त्यांच्याशी मी बोलणी केलेली आहे, फक्त थोडासा टाईम मॅनेज झाला पाहिजे आणि मुळात मुलाचा माझा टिफिन एकदा सकाळी झाला ना, त्याच्यानंतर मग मी दिवसभर फ्री असणार, म्हणजे मी दिवसा 11-12पर्यंत ही काम करू शकते। त्यामुळे आता ह्याच्यातनं असं सोल्युशन काढलं आहे की सकाळी कामावर निघण्याआधीच मुलाचा टिफिन आणि नाश्ता बनवायचा आणि मग कामावर जायचं। म्हणजे काय होईल, एकदा मुलांचं सारलं झालं की आपण कामं करायला मोकळे होतात। काम तर काय आपल्याला आयुष्यभर करायचं आहे, पण पहिली प्रायोरिटी म्हणजे आपली मुलं आहे। त्यामुळे मुलांचं पहिले, त्यांचं शिक्षण पहिले, मग काय कामं तर आपल्याला करायची। तर रात्रीचे 8:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे झालेला, मुलांचं जेवण झालेलं आणि मी भांडे घासायला बसलेली। तर मला खूप कमेंट येतात, ताई तुमची भांडी खूप चमकतात, तुमची भांडी खूप स्वच्छ असतात, तुमचं घर पण खूप स्वच्छ असतं। हो, तर माझं आहे ना रोजचं हे रुटीन आहे। संध्याकाळचा रात्रीचा स्वयंपाक झाला ना, किचन गॅस घासायचा, रोज हे खालचं रूम धुवायचं, पाणी टाकून खऱ्याट्याने धुते मी, किचन गॅस चांगला घासून काढते आणि ही जी भांडी घासते ना, जर्मनची भांडी मी काळ्या साबणाने घासते, स्टीलची भांडी मी जेलनी घासते। मला भांडी खूप स्वच्छ आवडतात। एक एक डाग भांड्यांवरचा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी भांडी घासतच राहते। तर अशा प्रकारे भांडी वगैरे घासून झाले आणि रात्रीचे 10 वाजायला आले, तुम्ही घड्याळामध्ये बघू शकतात आणि मी व्हिडिओ बनवते। जो माझा दुसरा चॅनल आहे त्याच्यावर मी न्यूजचे लेटेस्ट अपडेटचे व्हिडिओ टाकते, त्याची माझी शूटिंग चालू आहे। तसंच त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत त्याची एडिटिंग चालणार। तर माझं हे रोजचं रुटीनच झालेलं आहे। 1 ते 1:30 वाजतात मला रात्री झोपायला, कारण एडिटिंगची कामं मी रात्रीच्या करते। तर असा होता माझा आजचा दिवस आणि रोजचा दिवस असाच असतो। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? रोजचा धावपळीचा असाच दिवस जातो माझा, रात्रीचे कधी 1 वाजतात ते कळतच नाही। तर 10 वाजेपर्यंत व्हिडिओ शूट केल्यानंतर 1 वाजेपर्यंत एडिटिंग केलं, जेवण केलं आणि झोपली, असा होता आजचा दिवस। तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।